आज 8 मार्च 2026 आणि आजचा दिनविशेष म्हणजे जागतिक महिला दिन। सर्वप्रथम माझ्यातर्फे तुम्हाला या महिला दिनाच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या दिनाचं औचित्य साधूनच मी एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखाचं वाचन या ठिकाणी आता मी करणार आहे। माझ्या लेखाचं नाव आहे स्त्री पुरुष समानता वास्तवात तेव्हाच येईल। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास अशी शिक्षणाची व्याख्या केली जाते। शिक्षण हे धारदार शस्त्र आहे। हे शस्त्र धारण करणाऱ्या विचारसरणींचा महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात विचारात बदल झाला आहे का? खरे तर या प्रश्नाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आज समाजात मुलांपेक्षा मुलींचे शिकण्याचे प्रमाण जास्त आहे। शिकून त्या मुलांसारख्या अक्षरज्ञानी साक्षर होत आहेत, पण विचार साक्षर का होत नाहीत? कायद्याने स्त्री पुरुष समानता दिली, पण समाजात घरात किती समानता मिळते? आज ही घरात ठराविक कामे स्त्रीनेच करावीत हा समज आहे। ती आर्थिक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून घराचा आर्थिक भार उचलते। कितीही थकली दमली एवढेच काय, आजारी जरी पडली तरी तिची कामं तिलाच करावी लागतात। एक कप चहा पुरुषाच्या हातून मिळणाऱ्या सद्भाग्य लाभलेल्या स्त्रिया बोटावर मोजण्या एवढ्याच सापडतील। तिचे श्रम कष्ट थकवा व्याधींचा विचार करणारे हजारात बोटावर मोजण्या इतकेच पुरुष। कामाच्या बाबतीत स्त्री पुरुषांची कामे हा भेद न करणारे पुरुष ज्या स्त्रियांच्या आयुष्यात आहेत त्यांचे सद्भाग्य समजावे लागेल। नाहीतर पूर्वापार चालू असलेले चूल आणि मूल हे काही तिच्या नशिबातून चुकले नाही। त्यात ती स्वतः सर्व करून घराच्या उंबरा ओलांडून बाहेर पडते। 2 रुपये कमवण्यासाठी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ज्यावेळीस ती बाहेर पडते ना, तर त्यावेळीस खरं तर तिच्या जिद्दीला कष्टाला धाडसाला आत्मविश्वास व चिकाटीला आपण सलामच केला पाहिजे। सहनशीलता व कार्यशीलता ही तिला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे आणि हीच शक्ती तिचे खरे तर वरदान आहे। स्त्रियांशिवाय घराला घरपण नसते, पण प्रत्येक घरात तिला आजही सन्मान मिळतोच असे नाही। पुरुष प्रधान भारतीय संस्कृतीत आजही स्त्रियांना निर्णय घेणे पुरुषांना रुचत नाही। त्यांच्या पुरुषी अहंकाराला दंश होतो। स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने महान असा प्रेरणादायी स्फूर्तिदायी इतिहास रचला आहे आणि त्या रचतही आहेत। मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन का बदलला जात नाही? दृष्टिकोन बदलाचा इतिहास केव्हा घडेल का घडणारच नाही? स्त्रियांच्या अस्तित्वाचा जन्माचा दृष्टिकोन प्रथम बदलला पाहिजे। मुलांच्या लग्नाच्या वेळी मुली मिळत नाहीत म्हणून बोंब मारणारे आई वडिलांच्या डोक्यात मुलीच्या जन्मावेळी कुविचार येतोच कसा? का मुलगाच वंशाचा घराचा दीप पाहिजे हा अट्टास हवा? निरपराधी चिंग्या जग पाहण्यास उत्सुक असतानाच त्यांचा आवाज बंद केला जातो। ज्या स्त्रियांना आपल्या पोटातील चिंगीचा आवाज ऐकून पाजर फुटत नाही ती आई कशी असा गैरसमज करणे ही चुकीचे आहे, कारण त्यामागची वास्तव कारणे वेगवेगळी असतात। ज्यावेळी स्त्रीचे लग्न होऊन ती नवऱ्याच्या घरी जाते त्यावेळी ती जन्मदात्याच्या नावासाठी आपल्या माहेरच्या घरासाठी सर्व काही निमूटपणे सहन करण्यास स्वतःला सक्षम करत असते आणि यात तिची सहनशीलता कधीकधी तिच्या मृत्यूचाही स्वीकार करते। कधीकधी तर असे वाटते बरं झालं रॉकेल तेल मिळणं बंद झालेलं आहे ते, कारण आज रॉकेल तेलाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत। पण जोपर्यंत हे रॉकेल तेल मिळत होते ना तोपर्यंत याच्या भडक्याने हजारो लाखो स्त्रियांना आपल्या या सुंदर जीवनास मुकावे लागले आहे। अग्नीच्या दाहकतेने निघालेल्या किंकाळ्या हवेत विरुळून जात होत्या, पण या किंकाळ्या ऐकून बहिरे असण्याचे नाटक करणाऱ्या दृष्ट माणसाचे हृदय मात्र पिळवटत नसे। उलट अर्ध मेलेली किंवा मृत्यूच्या शय्येवर असलेल्या स्त्रियांना अनेक धमक्याही दिल्या जात। जन्माच्या नात्यासाठी ती जीवनाच्या शेवटच्या क्षणी सुद्धा अगतिकतेमुळे गप्प बसते। पती हाच परमेश्वर मानून शेवटच्या क्षणीही चुकीचाच जबाब देते। अन्यायाला बळी पडलेल्या व लैंगिक शिक्षणाच्या अज्ञान अभावामुळे कुमारी माता बनलेल्या स्त्रियांचा तर प्रश्न वेगळाच आहे। भारतामध्ये कुमारी मातांचा स्वीकार केला जात नाही, पण नॉर्वेसारख्या देशामध्ये कुमारी माता आपल्या मुलांना जन्म देतात। कुटुंबात अशा मातांना सांभाळले सुद्धा जाते। अशा मातांचा पुरुष बायको म्हणून पत्नी म्हणून स्वीकारही करतो।
त्या मुलांना आईवडिलांचे प्रेम दिले जाते, त्यांना नाव दिले जाते आणि सर्व अधिकार सुद्धा दिले जातात. पण आमच्या भारतात अशा मातांना एक तर मृत्यूचे दार ठोठावावे लागते, नाही तर कळीच खुडावी लागते. अलीकडे ना प्रेमविवाहाचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. खरे तर ही अतिशय चांगली बाब आहे. मुलं मुली स्वतःच्या पसंतीने, आवडीने, विचाराने एकमेकाचे जोडीदार निवडतात. भारतात भविष्यातील सर्व समस्या अडचणींची त्यांनाही कल्पना असते, त्याचाही त्यांनी विचार केलेला असतो. आपली ही कृती सर्वांनाच आवडेल असे नाही हेही त्यांना माहीत असते. कारण आज ही प्रेमविवाह किंवा आंतरजातीय प्रेमविवाहास समाज पूर्णपणे स्वीकारत नाही. यातही मुलीलाच सर्व दोषी ठरवले जाते. यात पुन्हा विविध कारणामुळे प्रेमविवाह यशस्वी नाही झाला तर बळी पडते ती स्त्रीच. पण हे प्रेमविवाह कायद्याने ठरवलेल्या वयानंतरच व्हावेत. शिक्षणामुळे वा स्वसामर्थ्याने आर्थिक बाबतीत स्वावलंबी असलेल्या स्त्रीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे जर स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला तर तो निर्णयही समाजाच्या पचनी पडत नाही. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल माणसं कळकळतात, हळहळही व्यक्त करतात, पण तीच माणसं तिच्या अलिप्त राहण्याच्या निर्णयाचे स्वागत करून तिच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस मात्र कधीच करत नाहीत. टीव्हीवर मालिकांमधून आपण हे चित्र पाहत असतो. ते चित्रमय जीवन खूप सुंदरही वाटतं, आपलेसे वाटतं, आवडतंही. पण वास्तवात असे चित्र मात्र पचनी पडत नाही. याउलट सर्व दोष स्त्रीलाच दिला जातो. आपण बायमाणूस आहोत, शेवटी तो नवरा आहे, थोडासा त्रास सहन करावा, जरा नमते घ्यावे, जरा गप्प बसावे, बाईक जास्त आगाऊ आहे, अशा प्रकारे चर्चा केली जाते. नाहीतर असे सल्ले दिले जातात. स्त्री ही एका कुटुंबामध्ये मुलगी असते तर दुसऱ्या कुटुंबामध्ये सून असते. पण या ठिकाणीही मुलगी आणि सून यांच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जातो. भेद करणाऱ्यामध्ये सुद्धा स्त्रियाच पुढाकारी असतात. अनेक बाबतीत मुलींना सूट दिली जाते, पण त्यावेळी ममता असते. पण सुनेला तू घरची सून आहे, घराचे रीतिरिवाज तुला पाळावेच लागतील, नव्हे ते तुला शिकावे लागतील, यातून तुझी काही सुटका नाही, असे का? यावरती काही बोलली तर हल्लीच्या पोरींना, सुनांना सासू सासरे नको असतात, स्वतंत्र राहायला हवे आहे, दोघांच्या संसारामध्ये सासू सासऱ्याची अडचण नको वाटते, असं टोमणेही मारले जातात. एकदा वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती आणि ती बातमी वाचली आणि माझं मनच सुन्न झालं. का तर कर्ज घेताना त्या ठिकाणी मुलीला तारण ठेवलेलं होतं. कर्ज घेणाऱ्याला आणि कर्ज देणाऱ्यालाही काहीच कसे वाटले नाही. आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा असे प्रकार घडतात आणि हेही मुलींच्या बाबतीत हे वाचलं आणि माझे तर विचारचक्रच थांबून गेलं. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी म्हणून रोज घरामध्ये तिची पूजा केली जाते, त्या संस्कृतीत आजही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा विचार करण्याची विचारसरणी अशी का असावी? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी, ती कुटुंबाची उद्धारी, या उक्तीप्रमाणे जर स्त्री ही कुटुंबाची उद्धार करणारी असेल तर मग तिच्या बाबतीमध्ये विचार करण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे ना. आपण मुलावर जसे संस्कार करतो तशी ती मुलं घडत असतात. पेराल तसे उगवेल. कारण आजची ही जी लहान मुलं आहेत तीच मुलं भावी आई वडील आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा.